बघतोय एकीकडे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आनंदाचं वातावरण असताना माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतंय की इथं पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत। पोलिसांनी या ठिकाणी आपण बघतोय की हातात दंडुके आहेत आणि जॅकेट घातलेले आहेत, हेल्मेट लावलेले आहेत। त्यामुळे आता हे आंदोलन संपलेलं आहे। आंदोलकांनी सांगितलेलं आहे 3:30 वाजेपर्यंत सगळ्या मान्य झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक इथं आलेली आहे आणि पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात पोलीस आलेले आहेत, हातात दंडुके जरी असले, हेल्मेट घातलेलं आहे त्यांनी आणि सोबतच जॅकेट्स देखील घालून हे पोलीस इथं आलेले आहेत। त्यामुळे पोलिसांची या पुढची भूमिका नेमकी काय ती निर्णायक राहणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन एक आंदोलक आहे माझ्यासोबत, त्यासोबतच मी स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही, नवी दिल्ली, जंतर मंतर। बघा, काँग्रेसच्या सीजेपीच्या शिष्टमंडळाची एक बैठक आहे केंद्र सरकारसोबत। आता पंतप्रधान मोदी आणि अमित शहांमधील बैठक आता काही वेळापूर्वी संपलेली आहे। बघा, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होती आणि ही बैठक संपलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ संवाद साधलेला आहे। एक महत्त्वाची बैठक होती। जे पी नड्डा आणि जितेंद्र सिंह देखील या बैठकीला उपस्थित होते।